हे जी सुरक्षा व्यवस्थेच्या काही गोष्टी होत्या याच मशीन मधून स्कॅन करून आतमध्ये पाठवलं जायचं. पण एक गोष्ट होती की पाठीमागे जे बॅरिकेड आहेत ना हे एवढे तगड्या पद्धतीने लावण्यात आले होते ना की आतमधला विद्यार्थी ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस बाहेर त्यांना बाहेर बाहेर जाऊ न देण्यासाठी सुद्धा त्यांना प्रचंड त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि त्यानंतर अखेर शेवटी तरुणाई जिंकलेली आहे, जेनजी जिंकलेली आहे. ती सगळी गर्दी तुम्हाला बघायला मिळते की आपण अशा पद्धतीने लढू शकतो आणि जिंकू शकतो. हा संदेश या ठिकाणी या तरुणाईने दिलाय. दीदी आप क्या कहेंगे, किस तरह से स्वागत करोगे इस जो रिजाइनेशन हुआ इसका? So the government has done good. They should listen to the students. Democracy है, आपको हर किसी की बात सुननी चाहिए और अगर किसी को किसी से कुछ प्रॉब्लम है, the government should address. This decision by the government is definitely welcomed by everyone here. So आपके चेहरे पे थकान दिख रही है. हमें खुशी, आपको खुशी नहीं दिख रही है. हम सब लोग सेलिब्रेट कर रहे हैं डेमोक्रेसी को आज. सब बाकी सबके चेहरे पे दिख रहे हैं, आप तो ऐसा चेहरा थका हुआ दिख रहा था. हम बिल्कुल डेमोक्रेसी सेलिब्रेट कर रहे हैं. लोकशाही सेलिब्रेट करतो आहोत अशा पद्धतीचं मत या ताईने या ठिकाणी व्यक्त केलंय. खरं तर खूप भन्नाट आहे. लोक मध्ये येतात, प्रचंड गर्दी आहे. साहजिक आहे की लोक मध्ये येणार, ये जा चालू असणार हे आपल्याला साहजिक आहे. हे या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण आणखी पुढे जाऊयात. आता मी थेट जो आंदोलनाचा मंडप आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला आहे आणि ही सगळी गर्दी जी आपण पाहतो आहोत ना ही जेनजीची गर्दी आहे. ही धमाल आहे, ही ऊर्जा आहे, हे देशाचं भविष्य आहे आणि हेच भविष्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की जेनजी त्यांना अंडर एस्टिमेट करू नका. हेच आजच्या या आंदोलनातून त्यांनी संदेश दिला असं पाहायला मिळतंय. क्या कहेंगे आप? क्या कहेंगे आप जिस तरह से जेनजी ने अपना जलवा दिखा दिया है? हाँ, आज बच्चों की बहुत बड़ी जीत है, इंसानियत की जीत हुई. हर बच्चों के, हर बड़ों के साथ पहले जो बेईमानी, भ्रष्टाचार ये सब होता था, अब बच्चों ने उन्हें सिखा दिया क्या भ्रष्टाचारी, क्या बेईमानी होती है. अब वो उनको सही, इससे सब लोग को हिम्मत मिली. हम भी आगे चल के कुछ कर सकते हैं. बच्चे अपना हिम्मत बनाए रखें, अपना काम करें. धन्यवाद. सगळ्यांना आम्हाला हिम्मत मिळाली अशा पद्धतीचं मत या ठिकाणी व्यक्त केलं. आपके हाथ में मेलोडी है, क्या कहेंगे? मुझे लगता है हम सबका हैप्पी बर्थडे है. आज मेलोडी लेके नहीं, जिस तरह ऐसा जो हुआ है आई थिंक वी ऑल फील वेरी प्राउड एंड जैन जी ने कर दिखाया है और कि एजुकेशन बहुत इम्पोर्टेंट है सोसाइटी के लिए और बस यही बोलना चाहूँगी. आपके जो यहाँ का खुशी का माहौल दिख रहा है, हर किसी के चेहरे पे खुशी दिख रही है. अब आगे ये मोमेंट शुरू हो गई, पहली जीत ली गई. आगे क्या होना चाहिए आपको, क्या लगता है? वेल अभी धीरे धीरे आई थिंक बच्चों ने बहुत मेहनत की है, खून पसीना दिया इतना दिन. अभी तो इस मोमेंट को हम लोग थोड़ा जिए कि ये एक बहुत बड़ा सक्सेस है बच्चों ने जो किया है और प्रधान ने रिजाइन कर दिया है. एंड जो बच्चे चाहेंगे बिकॉज एजुकेशन इज इम्पोर्टेंट फॉर ऑल ऑफ अस. तो एट द मोमेंट आई विल से कि अभी आप इस मोमेंट में यू नो दिस रिलीव दिस मोमेंट दैट्स इट. यस, आता जे यश मिळाले हे यश आम्ही सेलिब्रेट करू, जगू, आनंद घेऊ या यशाचा आणि नंतर हळूहळू पुढे जाऊ अशा पद्धतीचं मत सुद्धा याच सगळ्या या परिसरामध्ये व्यक्त केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लोकांची गर्दी आहे. कॅमेऱ्याच्या फ्रेम मधून सुद्धा हे लोक ये जा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.